मी तात्याराव भुजंग व माझ्या सोबत आहे ॲडव्होकेट शंकरजी वानखेडे साहेब, तसेच श्रीराम मुरगुडे वाकी। तर आज या ठिकाणी हा व्हिडिओ काढण्याचे कारण असे की बऱ्याच दिवसापासून वकील साहेब आपल्या छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामध्ये व आपल्या कन्नड विधानसभामध्ये असो किंवा आपल्या चिंचोली नाचेलवेल सर्कलमध्ये असो, ते वारंवार सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना त्या ठिकाणी दिसतात। तर बऱ्याच जणांच्या मनात हा प्रश्न येत आहे की नेमकं वकील साहेब या लोकसभामध्ये, विधानसभामध्ये या व जिल्हा परिषदमध्ये फिरण्याचं काय कारण आहे बा? नक्की चांगला प्रश्न आहे। नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट शंकरराव वानखेडे। मित्रांनो, मागील बऱ्याच वर्ष म्हणल्यापेक्षा जिंदगीभर या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आम्ही वावरलो आणि ज्या पद्धतीनं आम्ही राजकीय सामाजिक भूमिका या भागातील नागरिकांची बघतोय, राजकारण काय आहे, सामाजिक कारण काय आहे, कुठल्या कशा प्रकारचं काय आपल्या जिल्ह्यामध्ये चालू आहे यावर बारीक नजर ठेवून असल्यामुळं नक्कीच फील्डवर्क करण्याची आमची मानसिकता आहे आणि आमच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा कशा प्रकारे विकास होईल या दृष्टिकोनातून आम्ही छत्रपती संभाजीनगर लोकसभा तसेच या भागातील जेवढ्या विधानसभा त्या विधानसभेचा 100% बारीक अभ्यास करत असतो आणि त्या दृष्टिकोनातून या भागाच्या नागरिकांना चांगल्या सुखसुविधा कशा उपलब्ध होईल, भागाचा विकास कसा होईल या दृष्टिकोनातून अभ्यासक नागरिक म्हणून आम्ही लोकांपर्यंत पोहोचत असतो आणि नागरिकांना पाहिजे त्यावेळी मदत करत असतो। वकील साहेब, तुम्ही जरी वकिली क्षेत्रामध्ये असले पण लोकांचा पायाचा दृष्टिकोन तुमच्याकडे लोकांचा बदलत आहे। कारण ज्यावेळेस तुम्ही या मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो किंवा विधानसभा लोकसभा मतदारसंघामध्ये फिरत आहात तर लोकांना कुठेतरी एक तुमची राजकीय खेळी या ठिकाणी दिसून येत आहे। नक्कीच आम्ही मागील बऱ्याच वर्षापासून राजकीय हालचाली करतोच। आम्ही छत्रपती संभाजीनगर ते दिल्लीपर्यंत वारंवार जातो येतो, बऱ्याचशा राजकीय व सामाजिक जे अनुभवी लोक आहेत त्यांच्यासोबत राहून अभ्यास बी करतो। या देशाचे तत्कालीन महामहिम राष्ट्रपती माननीय श्री रामनाथ कोविंद साहेब यांच्यासोबत सुद्धा आम्हाला बराच काळ घालण्यास चान्स भेटला आणि त्या माध्यमातून आम्ही या देशाची सेवा करावी अशा प्रकारे आम्ही छत्रपती संभाजीनगर लोकसभेच्या माध्यमातून आम्ही कार्य करत आहोत आणि ते नक्कीच करत राहू। तर वकील साहेब, एक माझ्या मनातील प्रश्न तुम्हाला या ठिकाणी सांगावासा वाटला। कारण ज्या वेळेस आपण आपल्या चिंचोली परिसर, नाचेलवेल परिसरामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या गोरगरिबाच्या समस्या मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहे, तर बऱ्याच जणांच्या मनात एक प्रश्न निर्माण होत आहे आणि ते मला एक प्रश्न विचारत आहे की तात्याराव भुजंग, तुम्ही ॲडव्होकेट शंकर वानखेडे सोबत अमृत चौगुले, नवाब सेठ सर्वजण फिरत असतात, तर तात्याराव भुजंग तुम्ही कुठेतरी पंचायत समिती या निवडणुकीसाठी तयारी करत आहे आणि वकील साहेब जिल्हा परिषद या निवडणुकीसाठी तयारी करत आहे, म्हणून तुम्ही या चिंचोली नाचेलवेल परिसरामध्ये या ठिकाणी फिरताना दिसत आहे। तर हा प्रश्न मला माझे जवळचे मित्रमंडळी व माझे चाहते या ठिकाणी वारंवार विचारत आहे। नक्कीच चांगला प्रश्न आहे। नक्कीच तात्याराव भुजंग चांगले नेता आहेत आणि मागील बऱ्याच वर्षापासून चांगलं नेतृत्व करत आहे भागाचं। प्रत्येक ठिकाणी जाऊन गोरगरीब माणसांचं, गोरगरीब नागरिकांचं त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करता, सरकारपर्यंत त्या घेऊन जाता आणि तेव्हा त्यांना नागरिकांना मिळवून देता। आमचे हे चांगले मित्र नक्कीच पंचायत समिती लढण्याची 100% त्यांच्यामध्ये क्षमता आहे आणि ते लढतील सुद्धा आणि जिंकीन सुद्धा। आणि आम्ही सुद्धा ह्या कन्नड विधानसभेतील हे चिंचोली लिंबाची सर्कल मध्ये 100% जिल्हा परिषद लढण्याची आमची मानसिकता आहे। 100% आम्ही तात्याराव भुजंगच्या सोबत जिल्हा परिषद लढण्याची मानसिकता ठेवत आहोत आणि त्या दृष्टिकोनातून पावलं उचलत आहोत। तर ॲडव्होकेट शंकरजी वानखेडे साहेब, एक तुम्ही चांगल्या प्रतिष्ठित जे उमेदवार आहे या उमेदवारांना एक लाजवण्याचं काम तुम्ही या ठिकाणी करत आहे। कारण असं की ज्या वेळेस विधानसभाच्या निवडणुका असो, लोकसभेचा असो किंवा पंचायत समिती जिल्हा परिषदेचा असो, तर हे प्रस्थापित राजकारणी लोक ज्या वेळेस 2-3 महिने निवडणूक असते त्यावेळेसच ते आपल्या मतदारसंघामध्ये परिसरामध्ये फिरत असतात। पण वकील साहेब, तुम्ही गेले 15-20 वर्षापासून आपल्या पायाला भिंगरी बांधून पूर्ण छत्रपती संभाजीनगर लोकसभा, कन्नड विधानसभा असो किंवा आपल्या चिंचोली परिसर असो, आपण कंटिन्यू लोकांच्या समस्या व त्या परिसरामध्ये फिरत आहे। तरी याचं नेमकं काय रहस्य आहे बा? भगवद्गीतेत दिलेलं आहे, कर्म कर पर फळ की अपेक्षा मत कर। कर्म हे तुम्हाला तुमचं जे टार्गेट आहे तिथपर्यंत पोहोचू शकता। तुम्ही मनामध्ये इच्छा ठेवायच्या आणि त्या इच्छा ठेवून कार्य करत राहावं। फळ जेव्हा भेटेल तेव्हा भेटेल। देवाला माहिती आहे की तुम्ही कार्य करताय, कार्याचं फळ तुम्हाला 100% भेटणार। म्हणून पहिले तुम्ही कर्म करा, नागरिकांपर्यंत जा, त्यांना या देशानं ज्या सुखसुविधा दिलेल्या आहे, ज्या
भारतीय संविधानाच्या माध्यमातून तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजे त्या दिलेल्या आहे त्या त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं कार्य आमच्याकडून करत आहोत. तर आपण पाहू शकता की या ठिकाणी वकील साहेबांनी सांगितलं की कर्म कर फल की अपेक्षा न कर. तर त्यांचं म्हणणं आहे की राजकारण ह्या गोष्टी जडतरच्या आहे, पण मला ज्या भूमीत मी जन्म घेतला त्याचं ऋण फेडण्यासाठी मला सामाजिक कार्य या ठिकाणी करायचं आहे. तर वकील साहेब, जर बाय चान्स तुम्हाला आपल्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये जनतेने जर एक कल दिला आणि तुम्ही विजयी झाले तर तुमचे पुढील भविष्य काय राहील भाऊ? 100% मी सांगू इच्छितो की या जिल्हा परिषदला मी चांगल्या प्रकार सुविधा उपलब्ध करून देईन. या भागाला मी नंदनवन बनवण्याचं काम करेल. इथल्या ज्या अडचणी होत्या मागील बऱ्याच वर्षापासून मी बघतोय, चिंचोली लिंबाजी गावाला यायची सुद्धा लोकांची मानसिकता नव्हती, इतके रोड खराब होते. मागील 5-6 वर्षापासून मी या रोडच्या समस्या मांडत गेलो आणि नक्कीच BNC आणि जे बी नागरिकांचे जे प्रतिनिधी आहे त्यांनी याकडे लक्ष दिलं आणि आता चिंचोली लिंबाजी परिसरामध्ये चांगल्या प्रकारचे रोड झाले. तर अशा प्रकारचं नंदनवन बनवण्याचं काम मी या चिंचोली लिंबाजी सरकारला करू शकतो आणि करत राहील. तर मित्रांनो, मी आपल्या चिंचोली व नाचेलवेल सर्कलमधील सर्व मतदारांना सांगू इच्छितो की आपण आतापर्यंत प्रस्थापित लोकांनाच राजकीय क्षेत्रात विजयी करतात, पण एक आपल्या मताला माणूस ज्यावेळेस विजयी होतो, कारण ज्या लोकांना गरिबाची जाणीव असते, गरिबीची जाणीव असते, तेच लोक गरिबाचं काम या ठिकाणी करतात. तर वकील साहेब, तुम्ही तुमचा किमती वेळ आम्हाला या ठिकाणी दिला आणि मी सांगू शकतो की मी बऱ्याच वर्षापासून या चिंचोली परिसरातील गोरगरिबांच्या ज्या अडचणी आहे एक आम्ही मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. वकील साहेब यांनी सुद्धा बऱ्याच वर्षापासून रस्त्याचा असो अशा अनेक अडचणीचं निवारण करण्यासाठी त्यांनी वारंवार प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. तर मित्रांनो, एक वेळेस कोणत्याही गोष्टीचं हे न करता एक चांगला माणूस आपल्या परिसरामध्ये या ठिकाणी लाभलेला आहे आणि या माणसाचं एक चांगल्या माणसाचं संधीचं सोनं आपण करावं अशी मी आपणास या ठिकाणी विनंती करतो. आणि वकील ॲडव्होकेट शंकरजी वानखेडे साहेब, आपणास पुढील राजकीय हालचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद.